तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला खरं तर समजलं नाही की एवढी जागा कशाला सोडून दिलीत. तिथे मागे तिथे अगदी त्या रस्त्यापर्यंत आर पार तिकडे गर्दी सगळी गेलेली आहे. माझी पोलिसांना माझी नम्र विनंती आहे, किमान या इथपर्यंत तरी येऊ देत लोकांना. मला मी कोणाशी बोलतो ते तर कळू देत मला. हां, आता तिथपर्यंतच. आता सगळेजण बसून घ्या, खाली बसून घ्या. आता याच्या पुढे येऊ नका, नाही तर विनाकारण ते पोलिसांचा दांडिया सुरू व्हायचा. सगळे येत आहेत मागून बसत आहेत, सगळेजण शांत बसत आहेत. कुठपर्यंत मागे कुठपर्यंत पोचलंय सगळं प्रकरण. कुठे गेले छायाचित्रकार? या इकडे या, छायाचित्रकार इकडे या. इथे वर या आणि काढा फोटो. इथे या, इथे या, वर या आणि काढा फोटो. आता ह्याच्या पलीकडे यायचं नाही. आता ह्याच्या पलीकडे मी काही करू शकणार नाही. मग पोलिसांचा प्रसाद देतील तुम्हाला. आता खाली बसून घ्या, सगळे शांत खाली बसून घ्या, सगळे खाली बसून घ्या. आता तुम्ही पण खाली बसून घ्या रे इकडे. मला तर आवाज नकोय, खाली बसा. तुम्ही खाली बसून घ्या तिकडे समोर बसून घ्या खाली. ठेवले का पेपर? माझे पेपर ठेवलेत? माझा मोबाईल ठेवतो साहेब. तर तो वाजेल इथे, ते ह्याला त्रास गेला. आज लोकसभा शेवटच्या टप्प्यात येऊन
उभी आहे. आता मी तुम्हाला सगळ्यांना पुढे घेतलं तर मला आवाज बंद पाहिजेत. आता तुमच्या घोषणा बंद नाही झाल्या तर मी इथून निघून जाईन. जेवढं जवळ आणायचं तेवढं जवळ आणले आता तुम्हाला. आता तुमची तोंड बंद पाहिजेत मला. कारण ज्याच्यासाठी मी आलोय ती जर गोष्ट तुमच्या फक्त घोषणांमुळे मी बोलू शकलो नाही तर या सभांना काही अर्थ उरणार नाही. तुम्ही हे पुढे आहात ते खाली बसून घ्या रे सगळे. खाली बसून घ्या पहिले. नाही दिसलो तरी चालेल, आवाज ऐका माझा. खाली बसून घ्या सगळेजण. काल माझी अलिबागला सभा होती आणि अलिबागच्या सभेनंतर लक्ष्मणराव जगतापांसाठी माझी पनवेलला सभा होती. आज आपण ज्या प्रकारे इथे सगळेजण जमलेला आहात अशीच प्रचंड सभा काल पनवेलला होती. पण 10 वाजताची आचारसंहितेचा तो नियम असल्यामुळे मला 10 वाजता काही तिकडे पोहोचता आलं नाही. मी बरोबर काहीतरी 10:20 10:25ला काहीतरी पोहोचलो आणि मला भाषण करता नाही आलं. आणि मला इतकं वाईट वाटलं की इतक्या मोठ्या प्रमाणावरती इतक्या सगळ्या ठिकाणून लोक आलेले असताना मला बोलता नाही आलं, भाषण करता नाही आलं. मला काल तिथे इतकी गर्दी असून बोलता नाही आलं. आता ती परिस्थिती माझ्यावरती तुम्ही आज आणू नका की इथे वेळ असताना गर्दी असताना मला बोलता नाही आलं. ज्यांची इच्छा असेल भाषण ऐकायची कोणी मध्ये बोंबलत असेल तर तुम्हीच ते आता आवरा. आज माझी इथे मावळला सभा, उद्या पुण्यामध्ये सभा. उद्याच्याही सभेचं मी आपणा सर्वांना निमंत्रण देतो. आपणही उद्या या पुण्यामध्ये. ही लोकसभेची निवडणूक, या लोकसभेच्या निवडणुका आपण का लढवतो, कशासाठी लढवतो? चांगला खासदार मिळावा, दिल्लीमध्ये चांगले प्रश्न विचारले जावेत, स्थानिक आपल्या जे काही मतदारसंघ आहे या मतदारसंघामधले प्रश्न तिकडे दिल्लीमध्ये विचारले जावेत आणि त्याच्यावरती कोणत्या तरी प्रकारची कारवाई व्हावी. लोकसभेचा उमेदवार हा काही नगरसेवक किंवा आमदार नसतो. मी मध्यंतरी टेलिव्हिजनवरती मी पाहत होतो, अनेक ठिकाणी प्रतिक्रिया येत होत्या. आमचे खासदार आम्हाला कुठे दिसलेच नाहीत. खाली बसून घ्या रे तुम्ही. मागच्या दिसत नाही तुम्हाला, एवढं पण कळत नाही का रे? हा, एवढंही कळत नाही तुम्हाला? पण आम्हाला आमचा लोकसभेचा खासदार म्हणे दिसलाच नाही. लोकसभेचा मतदारसंघ केवढा, खासदार कसा घराघरामध्ये जाऊन दिसू शकतो? पण इंडिया टुडे नावाच्या मासिकाने जो सर्वे केला, त्या मासिकाच्या सर्वेमध्ये देशभरामधले सर्वात उत्तम खासदार कोणाचं नाव आलं? गजानन बाबरांचं नाव आलं. आणि यालाच लोकशाही म्हणतात. आपल्याकडची भारतातली जी लोकशाही आहे ती यालाच म्हणतात
की ज्याचं एक नंबरला खासदार म्हणून नाव आलं त्यालाच उमेदवारी दिली नाही. का दिली नाही, कशासाठी दिली नाही, हा त्यांचा वैयक्तिक तिकडचा पक्षातला प्रश्न झाला. मग एवढं तिथे दिल्लीमध्ये जाऊन इतके प्रश्न विचारून अनेक गोष्टींवरती कारवाई करायला लावून अनेक गोष्टी करून देखील आपण पहिल्यांदा ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की खासदार जो जातो तो कशासाठी जातो, आमदार जो जातो तो कशासाठी जातो, नगरसेवक जातो तो कशासाठी जातो. अनेकदा आपल्याकडे खासदाराला नगरसेवकाची कामं सांगितली जातात. मध्यंतरी मला कोणीतरी एक SMS पाठवला. या बाजूच्या शिरूर मतदारसंघामध्ये तिथे जे खासदार होते आढळराव पाटील, त्यांनी म्हणे त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठेतरी कचरा उचलायच्या 6 घंटा गाड्या दिल्या. आता बोला, काय हे खासदाराचं काम आहे? पण नाही, आपणच समजून घेत नाही आहोत नक्की खासदार काय करतो, त्यांनी काय केलं पाहिजे. अरे मग काही चालतं, कोणी करतं, काही करतं. आज या महाराष्ट्रामधली शहरं ही उत्तम प्रकारे झाली पाहिजेत, उत्तम प्रकारे वाढली पाहिजेत. चला, शहरामध्ये राहताना आपल्याला वाटलं पाहिजे, घरामधनं पाऊल बाहेर ठेवल्यावरती वाटलं पाहिजे की काय छान शहरामध्ये मी राहतोय, काय छान मी शहरातल्या वातावरणामध्ये मी राहतोय. जिथे मी काम करतो तिथे तुम्ही खाली बसून घेणार रे. आता हे इकडच्या आणि तिकडच्या वेगळं नाही सांगणार मी आता, कळलं का? हे इतकी लोक सगळेजण ऐकायला आलेत, ते काय फक्त तुमच्यामुळे व्यत्यय आणणार का ते? जागा नसेल तर एकावर एक बसा, पण बसा. आज या शहरामधला सगळ्यात महत्त्वाचा जर प्रश्न कुठचा असेल तर तो अनधिकृत बांधकामांचा. मला माहीत नव्हतं, मला कोणीतरी आज मला सांगितलं इथे कुठे पत्रकार बांधव कुठे आहेत. अरे हां, त्यांनाच फक्त व्यवस्थित बसायची व्यवस्था असते, बाकी सगळेजण कुठेही बसले तरी चालतात. आपण असणारच. आज मला कोणीतरी सांगितलं, राज ठाकरे अनधिकृत बांधकाम या विषयावरती पिंपरी चिंचवडमध्ये काय भूमिका घेणार. माझी भूमिका अत्यंत स्पष्ट आणि सरळ आहे, जी फक्त पिंपरी चिंचवडसाठी नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरासाठी. ज्या लोकांना फसवलंय, घरांसाठी म्हणून फसवलंय, जसे ठाण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये असतील, नाशिकमध्ये असतील, पुण्यामध्ये असतील, ज्या बिल्डरांनी लोकांना फसवून त्यांना घरं दिलेली आहेत, ज्यांना समजलं नाही की आपण अनधिकृत घरामध्ये राहतोय, मला असं वाटतं त्या लोकांना तुम्ही व्यवस्थित संरक्षण देणं गरजेचं आहे. पण इतर अनधिकृत बांधकामं जेवढी असतील तेवढी जमीनदोस्त ही केलीच पाहिजेत कोणत्याही परिस्थितीत. कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किती काळ आपण ही शहरं बर्बाद करणार आहोत याचा एक आपल्याला अंदाज नक्की बांधला गेला पाहिजे. माणुसकी असते वगैरे, मला मान्य. एखाद्या वेळेला काही चुकून काही गोष्टी घडलेल्या असतात, कोणी मुद्दामून करत नसतं, पण अनेक लोक या गोष्टींचे फायदे घेत असतात, ज्याच्यामुळे शहरांचा आकार निघून जातो. आज मी काय बोलतोय कदाचित काही लोकांना वाईट वाटेल, परंतु भविष्यामध्ये मी काय बोलतोय याचा आपल्याला अंदाज नक्की येईल. इथे श्रीकर परदेशी होते. ही शहरं वाढायला जागा आहे, मोठी व्हायला जागा आहे.
मुंबईला तर ती सोय पण नाही, वाढला तर समुद्रात पडेल. पण ज्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवल्यात, काही लोकांना म्हणू आपण आज माफी दिली समजा, पण उद्या येणारं अजून होणारं अनधिकृत बांधकाम थांबणार आहे का याच्यामुळे? याची कोणी खात्री देतंय का? याची कोणी गॅरंटी देतंय का? कोणी देत नाहीये. याच्यात सर्वात जास्त अजून मोठा जर कुठचा वाटा असेल परप्रांतामध्ये येणाऱ्या लोकांचा, ज्यांच्यामुळे अजून प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत बांधकामं होत आहेत. त्या बांधकामांचं काय करायचं? आज या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना आपापली शहरं, आपापली गावं सोडून दुसऱ्या शहरामध्ये जावं लागतं. दुर्दैवाने काही वेळेला अनधिकृतरित्या राहावं लागतं. पण प्रशासनाने योग्य वेळी जर समजा दखल घेतली तर ही वेळ कोणावरतीच येणार नाही. मला नाही वाटत कुठच्या महाराष्ट्रातल्या, किमान महाराष्ट्रातल्या कुठच्या माणसाला असं आवडेल की मी अनधिकृतरित्या राहणे पसंत करीन. कोणालाच आवडणार नाही. हा महाराष्ट्र एक स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामधला प्रत्येक मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे. त्याला असल्या अनधिकृत गोष्टींची काही आवश्यकता नाही, काही गरज नाहीये. पण आपल्याच भागामध्ये या अशा प्रकारे आपल्याला राहावं लागतंय. ही गोष्ट प्रशासनाने सुरुवातीपासून बघायला लागते. ही सुरुवातीपासून या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं, काळजीने लक्ष द्यावं लागतं. तर ही शहरं सुंदर होतात, ही शहरं चांगली होतात. नाहीतर येणाऱ्या भविष्यातल्या, आज जी काही लहान लहान मुलं असतील, या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांचं करायचं काय आपण? काय करतील ही मुलं? कुठे शिकतील, कुठे जातील, काय करतील, कशाला पत्ता नाही. आज पुणे शहराची हालत बघा, आज मुंबई शहराची हालत बघा. मी नेहमी सांगत आलो की चार प्रकारच्या जमिनी असतात. एक केंद्र सरकारची जमीन असते, एक राज्य सरकारची जमीन असते, एक महानगरपालिकेची जमीन असते आणि चौथी खाजगी जमीन असते. केंद्र सरकारच्या जमिनींवरती अनधिकृत बांधकामं होतात, राज्य सरकारच्या जमिनीवरती अनधिकृत बांधकामं होतात, महानगरपालिकेच्या जमिनीवरती अनधिकृत बांधकामं होतात. परंतु खाजगी जमिनींवरती ती होत नाहीत. याचं कारण खाजगी जमीन ज्या मालकाची असते ती त्याची स्वतः म्हणून जोपासलेली असते. आज या पिंपरी चिंचवडमध्ये इथे मला माहिती आहे ते काय अजित पवार काय त्यांचं चालू आहे. ते येतात का इकडे? पिंपरी चिंचवडला पाणी बिणी व्यवस्थित आहे ना? नाही? मध्ये मध्ये त्यांना बोलवत जा. कारण त्यांना ती भयंकर आवड आहे. मध्यंतरी बोलले होते ना, आता काय कालव्यात मुतू. अत्यंत आवडीचं काम आहे त्यांच्या ते. मध्ये मध्ये त्यांना बोलवत जा इथे. मी तर ठरवलंय जिथे तिथे महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न निर्माण होईल बरोबर घेऊन जाणार त्यांना, सोडवा. बोजवारा उडवून ठेवलाय सगळ्या गोष्टींचा. कामं करण्याच्या नावाखाली रस्ते बांधायचे, कुठचे रस्ते बांधायचे, तेच रस्ते बांधायचे. दर 6 महिन्यानंतर नवीन टेंडर. आणि याची माणसं तरी काय? कोण कोण लोक उमेदवार म्हणून उभे करतात. मी इथल्या उमेदवारांचं नाही म्हणत. मी ते मी कालच गेलो होतो तिथे आपल्या रायगडमध्ये. या अजित पवारांचे खास दोस्त सुनील तटकरे तिकडे उभे आहेत. त्यांचा मी काल एक कागद वाचून दाखवला. मी आता इथे माझ्याकडे इथे पिंपरी चिंचवडचे सगळे पत्रकार बांधव आलेत आपल्यासाठी, पण खास मनोरंजनाचा कार्यक्रम मी आता इकडे कागद सादर करतोय. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रायगड जिल्ह्यातले सुनील तटकरे. मी कालच म्हटलं त्यांचं काय झालंय, विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय. मी काल म्हटलं की
पु ल देशपांडे असं एकदा म्हणाले होते की अशी 1000 वर्षातनं एखादा माणूस जन्माला येतो की ज्याच्या आयुष्याला जीवन म्हणावं. मी थांबवू का माझं भाषण? तुम्हाला अजून नाही ना, समजतच नाही ना? तुम्हाला काय कोणी आता मला असं वाटतं आपण पोलीस बांधवांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं. तुम्ही खाली बसून घ्या रे. तुम्ही काय त्या टीव्हीला चिकटलेत काय? तुमच्या सगळ्यांचे आवाज थांबले की मी बोलायला सुरुवात करेन, तोपर्यंत मी बोलणार नाही. आपल्याला काय करायचं ते करा. विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय या पुस्तकात सुनील तटकरे यांच्या व्यवसाय शेती असा आहे अशी माहिती देण्यात आली आहे. व्यवसाय या मथळ्याखाली सुनील तटकरे यांच्या स्वतःच्या इंग्रजी संकेतस्थळावर दिलेली माहिती पुढील प्रमाणे. इंग्रजी वेबसाईटवर तटकरे सध्या पूर्णवेळ राजकीय प्रतिनिधी कार्यकर्ते म्हणून मंत्री आहेत. त्यापूर्वी ते बांधकाम उद्योगात होते. हे सोडून द्या. प्रश्न असा आहे, इंग्रजी संकेतस्थळावर शिक्षण दिलंय इंटर सायन्स फर्ग्युसन महाविद्यालय पुणे. मराठी संकेतस्थळावरती शिक्षण इंटर सायन्स आंबेडकर महाविद्यालय महाड. भाऊ कुठे घेतलं शिक्षण एकदा सांगशील की नाही आम्हाला? हे असले थोतांड करणारे, हे असली माणसं, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, हे सगळ्यांनी असेच दिलेले आहेत. आपण लोकसभेमध्ये का चाललो आहोत, कशासाठी चाललो आहोत, काय करायचंय, काही कशाचा कशाला थांगपत्ता नाही, काही नाही. नुसते तुम्ही येणार, सभा होणार, गर्दी होणार, भाषणं होणार, चाललेत आपले 5-5 वर्ष वरती चाललेत. महाराष्ट्रामध्ये उद्योग येणार असतील तर माझ्या महाराष्ट्रामधले माझे जे तरुण, मराठी तरुण, यांना रोजगार उपलब्ध होणार आहे? नाही होणार आहे. इथे उद्योगधंदे आणायचे आणि परप्रांतातनं लोक इथे उद्योगधंद्यामध्ये आणायची आणि तुम्ही हात चोळत फक्त बसायचं. मला असला महाराष्ट्र मला चालणार नाही. राज ठाकरेला तर अजिबात मला चालणारच नाही. मी तुम्हाला सांगतो, मी खरंच सांगतो, या महाराष्ट्र राज्याची सत्ता या राज ठाकरेच्या हातात. ऑक्टोबरला येईल ना निवडणुका, या राज ठाकरेच्या हातात एकदा सत्ता देऊन बघा. नाही महाराष्ट्र सुतासारखा सरळ गेला ना, बाकीच्या सगळ्यांची दादागिरी बंद करून टाकीन. या महाराष्ट्रामध्ये मिळणार असेल तर पहिला मान माझ्या मराठी मुलांना मिळाला पाहिजे, माझ्या मराठी मुलींना मिळाला पाहिजे. मी आज जे खासदार उभे केलेले आहेत किंवा ज्यांना मी पाठिंबा देतोय, तिथे दिल्ली संसदेत जाऊन महाराष्ट्राचा आवाज, महाराष्ट्रातल्या मराठी मुला मुलींचा आवाज, महाराष्ट्र संस्कृतीचा आवाज तिथे दिल्लीत काढतील. कुठे काढतील हा भाग वेगळा. याच्यासाठी या निवडणुका असतात. मी असा उमेदवार म्हणून उभा आहे, मला तुम्ही निवडून द्या आणि मला दिल्लीत पाठवा. कशासाठी पाठवा? उद्देश काय, हेतू काय?
हा तर कळला पाहिजे पहिला. इथल्या महाराष्ट्राचा विषय जर समजा येणार नसेल, महाराष्ट्रातली कोणती मला सांगा. मी ज्या वेळेला ह्या सगळ्या प्रकारामध्ये रेल्वेची आंदोलनं कोणासाठी केली हो? रेल्वेची आंदोलन माझ्या मुलासाठी. महाराष्ट्रामध्ये रेल्वेमध्ये जर समजा भरती होणार असतील तर माझी मराठी मुलं आणि मुली भरल्या गेल्या पाहिजे तिथे. हा माझा आग्रह काय चुकीचा होता काय? त्याच्यानंतर म्हणे सुरुवात झाली, म्हणे मराठी मुलं काम नाही करत, मराठी मुलं काम नाही करत. म्हणे काम नाही करत? कोणी सांगितलं काम नाही करत? मराठी मुलांपर्यंत कळलं तर पाहिजे कुठे नोकऱ्या आहेत उपलब्ध. हे उपलब्ध आहेत, अशा प्रकारचे उद्योगधंदे येत आहेत, इथे नोकऱ्या उपलब्ध आहेत, हे सांगण्याचं काम खासदाराचं असतं. हे काम त्या खासदारांनी केलं पाहिजे. ज्यावेळेला इकडे आंदोलन महाराष्ट्रामध्ये चालू होतं, हे उत्तर प्रदेश आणि बिहार मधले सगळेजण नेते माझ्यावरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती ज्यावेळेला आगपाखड करत होते, तोंड उचकटत होते, संपूर्ण संसद बंद पाडल्या, अनेकदा बंद पाडली ती संसद दिल्लीतली, फक्त मराठीच्या प्रश्नावरती. ती बंद पाडल्यावरती महाराष्ट्रामधनं गेलेले जितके खासदार तिकडे दिल्लीमध्ये गेले होते, एकाने तरी तुमची बाजू मांडली का रे? ते तिथे महाराष्ट्राला शिव्या घालतायत युपी बिहारचे नेते, आणि आमचे लोक शांत बसले होते. आमचा काही संबंधच नाही त्याच्याशी. अशा आविर्भावात मला जी माणसं पाठवायची आहेत त्या असल्या नेत्यांची तोंड बंद करण्यासाठी पाठवायचे आहेत. मला जे खासदार पाठवायचे आहेत ते महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे आणून या उद्योगधंद्यांमध्ये साठी म्हणून मराठी मुलांना त्यांना कळवणं गरजेचं आहे. ते सांगण्यासाठी मला खासदार इथून पाठवायचे आहेत. आज इथे लक्ष्मणराव जगताप इथे निवडणुकीला उभे आहेत. ते हे चोख काम करतील अशी मला आशा अपेक्षा आहे. ही गर्दीच सगळं सांगून जाते. लक्ष्मणराव तुम्ही निवडून आलात, ही गर्दीच सांगते सगळं. तुमची निवडणूक कुठे आहात? इकडे या. तुमची निवडणूक कधी आहे? 24ला का 17ला? 17ला. येत्या 17 तारखेला आपण सर्वजण निश्चयाने कब्बशी या चिन्हावरती त्याचं बटन दाबून लक्ष्मणराव जगताप यांना प्रचंड मताने विजयी कराल अशी एक आशा अपेक्षा आपल्या सर्वांकडे मी बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.